सर्व विद्यार्थ्यांचं परत या आकांक्षा क्लासमध्ये स्वागत आहे। तर बाळांनो, मला सांगा बरं, आज आपण काय शिकणार आहोत? तर आपण नक्कीच आज आपण 1.3 हे आपले पोयम पाहणार आहोत। तर बाळांनो, त्या पोयमचं नाव काय आहे मग? तर त्या पोयमचं नाव आहे बास्केट फुल ऑफ मूनलाइट। 1.3 बास्केट फुल ऑफ मूनलाइट। या पोयमचा मराठी अर्थ काय होईल बाळांनो मग? तर बास्केट फुल ऑफ मूनलाइट म्हणजेच टोपलीभर चंद्रप्रकाश। टोपलीभर चंद्रप्रकाश असं या कवितेचा मराठी अर्थ आहे बाळांनो। तर आपण काय करायला पाहिजे मग? तर आपण आपल्याकडे जे काय इंग्लिशचं पुस्तक आहे ते पुस्तक आपण काढलं पाहिजे। आणि काढून कोणते पेज नंबर करायचे? तर पेज नंबर 17 करायचे, पेज नंबर 17 करायचे। तर काढा बाळांनो, हे काढलं तर आपण पेज नंबर 17 1.3 बास्केट फुल ऑफ मूनलाइट वॉर्मिंग अप। काही कामाचं नाही बाळांनो, आपण फक्त काय पेपरच्या दृष्टिकोनातून 80 मार्काचा जो आपला पेपर आहे त्या पेपरसाठी जे महत्वाचे पोयम महत्वाचे असते, त्या ठिकाणी चिटचाट वगैरे महत्वाचं नसते, वॉर्मिंग अप महत्वाचं नसते। आपण डायरेक्टली पोयम कडे येत आहोत बाळांनो। बास्केट फुल ऑफ मूनलाइट, तर मी तुम्हाला प्रत्येक लाईन व्यवस्थित समजावून सांगत आहे। तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही त्या ठिकाणी कमेंट्स मध्ये मला शेअर करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली कॉल सुद्धा करू शकता तुम्हाला। तर बाळांनो, एका लाईनचा मराठी अर्थ सांगू आपण घेऊया। तत्पूर्वी तुम्हाला या कवितेचा एक थोडासा बेस तुम्हाला सांगतो। तर बाळांनो, या कवितेमध्ये जे कवी आहेत ना ते लहान आहेत। कवी लहान आहेत। कवीला माहिती नाही की चंद्राकडून चंद्रप्रकाश आपल्याला मिळेल आणि आपण ते पेरूया असं कवीला वाटतंय। म्हणजेच कवीचे वडील म्हणजे कवीचं गाव आणि शहर याच्यामध्ये अंतर आहे थोडस। आणि दररोज कवीना त्या ठिकाणी कवीचे वडील आणि ते गावातील सर्वच लोक कामानिमित्त शहराला जातात आणि येत असताना अंधार पडतोय। अंधार पडत असल्यामुळे तिथे काही रस्ते शहरापासून ती खेडेगावापर्यंतचा कनेक्ट करणारा जो रस्ता आहे ना, रस्ता अंधारमय होतोय संध्याकाळी परत येत असताना। मग त्यावेळेस त्या रस्त्याने विंचू साप वगैरे पडलेले असतात। त्याच्यामुळं ते पाहत गावापर्यंत येण्यासाठी संध्याकाळ होत असते, अंधार पडलेला असतोय। हे दररोज घडत असते। कवीला त्या ठिकाणी वाटते की आपले वडील घरी लवकर यावं, पण ते येऊ शकत नाहीत। म्हणून त्या ठिकाणी कवी त्या चंद्राला विनंती करतात की चंद्रा, तू काय कर, मला टोपलीवर किंवा 2 टोपलीवर चंद्रप्रकाश दे, जेणेकरून ते माझं खेडेगाव ते शहर यामधला जो काही रस्ता आहे त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मी ते चंद्रप्रकाश पेरेन आणि त्याच्यामुळे तो रस्ता प्रकाशमय होऊन जाईल आणि त्याच्यामुळे माझे वडील घरी लवकर येतील आणि लवकर आल्यामुळं ते माझे वडील मला एक सुंदर परिकथा सांगतील असं कवीला वाटतंय। म्हणून या ठिकाणी कवी त्या ठिकाणी चंद्राकडे विनंती करतात। तर आपण पाहूया प्रत्येक लाईनचा मराठी अर्थ त्या ठिकाणी पाहणार आहोत। आता बाळांनो, या ठिकाणी एक बास्केट फुल ऑफ मूनलाइट टोपलीभर चंद्रप्रकाश या कवितेचा मराठी अर्थ आहे। तर एका लाईनचा मराठी अर्थ घेऊया आपण। एका लाईनचा मराठी अर्थ घेऊ आपण। लक्ष इकडं। हा, तर ओ मून, अरे चंद्रा, उद्देशीर म्हणतात चंद्राला कवी। ओ मून, अरे चंद्रा, घ्यो मी मूनलाइट, अरे चंद्रा, मला चंद्रप्रकाश दे, मला काय दे? चंद्रप्रकाश दे। मग किती? बास्केट फुल और 2 बास्केट्स फुल, टोपलीभर किंवा 2 टोपलीभर, टोपलीभर किंवा 2 टोपलीभर तुझा चंद्रप्रकाश मला दे असं कवी चंद्राकडे विनंती त्या ठिकाणी करत आहेत। मग कसं? विथ सीड्स ऑफ मूनलाइट, कसं? मग बिया सकट चंद्रप्रकाश दे तुझा मला काय? बिया सकट तुझा चंद्रप्रकाश मला दे असं कवी या ठिकाणी पहिल्या 4 लाईन मध्ये सांगतात। 4 लाईनीचा अर्थ सर्वांना समजला असेल। नेक्स्ट आता बाळांनो, पुढे बघा, पुढं मग कारण का कसं मागतात? फ्रॉम द सिटी टू माय विलेज,
फ्रॉम द सिटी टू माय विलेज. तर फ्रॉम द सिटी टू माय विलेज म्हणजेच शहरापासून ते माझ्या खेड्या गावापर्यंत, शहरापासून ते माझ्या खेड्या गावापर्यंत ऑन द साइड्स ऑफ पाथ, त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला. काय म्हणलं बाबा इथं? ऑन द साइड्स ऑफ पाथ. पाथ म्हणजे रस्ता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला काय करायचंय? आय वॉन्ट टू सॉ मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. तर मला काय करायचंय? ते तुझ्याकडून घेतलेला चंद्रप्रकाश तो काय करायचा मला? माझ्या खेडेगावापासून ते शहरापर्यंत जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मला तो चंद्रप्रकाश मला पेरायचं आहे, असं कवी या ठिकाणी सांगतात. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. कारण माझ्या खेड्यागावातील सर्वच लोक कामाच्या निमित्तानं ते शहराला जातात. दररोजच माझ्या खेड्यातील सर्व लोक कामाच्या निमित्तानं ते काय करतात? ते शहराला जात असतात, असं कवी या ठिकाणी सांगतात. आता पुढं नेक्स्ट आणखीन पुढं इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. आणि ज्यावेळेस ती कामाला जाऊन ते परत येतात आपल्या खेड्यागावात, येत असताना तो रस्ता अतिशय अंधारानं माखलेला असतो. तो रस्ता काय? अंधारानं माखलेला असतो. ॲज माय विलेज इज क्वाईट फार. का? कारण माझं खेडेगाव त्या शहरापासून दूर अंतरावर आहे. कारण का? माझं खेडेगाव त्या शहरापासून दूर अंतरावर आहे. त्याच्यामुळं येत असताना उशीर होतोय. आणि तो रस्ता जो आहे खेडेगावापासून ते शहरापर्यंत जो रस्ता आहे तो रस्ता अंधारानं माखलेला असतो, असं कवी या ठिकाणी सांगतात. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. आणि तो रस्ता अंधारानं माखला असल्यामुळं तो रस्ता अतिशय त्या ठिकाणी टफ झालेला आहे. म्हणजेच काय? अतिशय त्या ठिकाणी धोक्याचा रस्ता बनलेला आहे. का? कारण त्या रस्त्यावर संध्याकाळची वेळ असल्यामुळं त्या ठिकाणी साप, त्याच्यानंतर विंचू अशा प्रकारचे ते रस्त्यावर पडलेले असतात. त्याच्यामुळे तो रस्ता येत असताना अंधारामधला तो रस्ता धोक्याचा बनतोय, असं कवी या ठिकाणी सांगतात. नायदर बस नॉर कार्ट प्लाईज. आणि त्या रस्त्यानं जाण्या येण्यासाठी कुठली गाडी पण नाही ना छोटीशी त्या ठिकाणी एखादी कार्ड सुद्धा नाही. म्हणजे जाण्या येण्यासाठी कुठल्या प्रकारचं वाहन तिथं नाही, असं कवी या ठिकाणी सांगत आहेत. पुढे बघानो, पुढे कवी म्हणतात वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा माझे वडील कामावरून घरी येतात, हे शहरातून म्हणजे घरी येतात, त्यावेळेस मी झोपलेला असतो. याचा अर्थ शहरातून घरी गावाकडे येण्यासाठी त्या लोकांना अतिशय उशीर झालेला असतो. आणि त्यात माझे पण वडील असतात. आणि ज्या वेळेस ते घरी येतात ना, तर त्यावेळेस मी झोपून गेलेलो असतो, असं कवी या ठिकाणी सांगतात. आणि ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग while I am sleeping. आणि सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठण्याच्या अगोदरच ते कामाला परत निघून जातात. कारण जाण्या येण्यासाठी गाडीच नाही. आणि शिवाय शहरापासून खेडेगाव दूरवर आहे, म्हणून त्या ठिकाणी मी उठण्याच्या अगोदरच परत माझे वडील कामावर निघून जातात. त्याच्यामुळे वडील आणि माझी भेटच होत नाही. संध्याकाळी येतात, उशिरा येतात, तोपर्यंत मी झोपून गेलेला असतो. आणि सकाळी दुसऱ्या दिवशी लवकर उठतात आणि मी उठण्याच्या अगोदरच ते कामावर निघून गेलेले असतात. त्याच्यामुळे वडिलांची आणि माझी भेटच होत नाही, असं कवीची या ठिकाणी अडचण आहे. पुढे परत त्या ठिकाणी कवी चंद्राला विनंती करतात, ओ मून, अरे चंद्रा, गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट ऑन लोन. आणि चंद्रा तू काय कर, तू तुझा चंद्रप्रकाश मला व्याजाने दे. ऑन लोन, व्याजाने दे, फुकट नको. तुझा चंद्रप्रकाश मला व्याजाने दे, असं कवी या ठिकाणी सांगतात. मग घेऊन काय करायचं? आय वॉन्ट टू लाईट द डार्क रोड. आणि काय करायचंय?
जे अंधारानं माखलेला जो रस्ता आहे ना, अंधारानं माखलेला जो रस्ता आहे, त्या रस्त्याला मला काय करायचंय? प्रकाशमय करायचंय. त्या रस्त्याला काय करायचंय? मला प्रकाशमय करायचंय. आणि त्याच्यामुळे काय होईल मग? म्हणून दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. आणि जर तो रस्ता प्रकाशमय जर झाला तर माझे वडील काय करतील? संध्याकाळी लवकर घरी येतील. आणि आल्याच्या नंतर आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. आणि मग काय करायचंय? घरी लवकर आल्याच्या नंतर, वडील माझ्या घरी लवकर आल्याच्या नंतर वडिलांकडून मला काय करायचंय? सुंदर सुंदर परिकथा मला ऐकायच्या आहेत. वडिलांकडून मला सुंदर सुंदर परिकथा मला ऐकायचं असल्यामुळं लवकर माझे वडील घरी आले पाहिजेत. त्याच्यामुळे तो रस्ता मला प्रकाशमय करायचा आहे, असं कवी या ठिकाणी सांगतात. लास्ट 4 लाईन्स. ओ मून, अरे चंद्रा, घेऊ मी बास्केट फुल ऑफ मूनलाइट. अरे चंद्रा, तुझा प्रकाश, चंद्रप्रकाश मला दे. आय वॉन्ट टू सन सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. कारण मला त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिलेला चंद्रप्रकाश मला पेरायचा आहे. माझ्या खेडेगावापासून ते शहरापर्यंत जो जाणारा जो रस्ता आहे ना, त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मला तो चंद्रप्रकाश तुझा दिलेला पेरायचा आहे, असं शेवटी कवी सांगतात. आणि या ठिकाणी तुमचं पोयम ही संपलेली आहे. कवी आहेत सुनील शर्मा, अशा प्रकारचं कवीचं नाव आहे. इथं तुमची पोयम बाळांनो संपलेली आहे.